नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं सध्या जो वाद निर्माण झालेला आहे त्या वादाच्या संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची. नारायण राणे यांनी शिवसेनेच्या विरोधाच्या नंतर सुद्धा शिवाजी पार्क मधल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली, त्यांना वंदन केलं आणि त्यानंतर आपल्या या संपूर्ण यात्रेची सुरुवात त्यांनी केलेली दिसली. पण ते आपल्या भूमिकेवर ठाम होते, त्यांनी तिथं जाऊन वंदन केलं. पण आता मात्र शिवसेनेनं राड्याच्या माध्यमातून नाही पण गांधीगिरीच्या माध्यमातून त्याला उत्तर दिलंय आणि हे उत्तर आहे शुद्धीकरणाचं. नारायण राणे सकाळी गेले, त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना वंदन केलं आणि त्यानंतर शिवसेना मात्र गप्प दिसली. शिवसेनेनं कुठली प्रतिक्रिया दिली नाही. पण काही तास उलटल्याच्या नंतर शिवसेनेनं प्रतिक्रिया दिली आणि ती प्रतिक्रिया होती गांधीगिरीच्या माध्यमातून. शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन गोमूत्र शिंपडलं आणि स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलंय. त्यामुळे एक प्रकारे जो राजकीय राडा होईल अशी अपेक्षा होती, पण शिवसेनेनं आपल्या पद्धतीनं नाही पण वेगळ्या पद्धतीनं उत्तर मात्र नक्की दिलेलं आहे नारायण राणेंच्या आजच्या या संपूर्ण परिस्थितीला. आपण एक नजर टाकूया की आज दिवसभरात नेमकं काय घडलं. तर नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज मुंबईमध्ये दाखल झाली. मुंबईतून तिला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून नारायण राणेंनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मोठा प्रतिसाद मुंबईमध्ये या जनआशीर्वाद यात्रेला मिळताना आपल्याला दिसला. मुंबईतल्या मुख्यत्वे मराठी भागातून कोकणवासियांची संख्या जिथं मोठ्या संख्येनं आहे अशा भागातून ही सगळी जनआशीर्वाद यात्रा आपल्याला जाताना दिसली. पण त्याच वेळेस वादाचा मुद्दा ठरला तो म्हणजे शिवाजी पार्कवरचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ. तिथं आपण जाणार, भेट देणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. राणे गेले, पण असं वाटलं होतं की शिवसैनिक तिथं अडवतील, पण शिवसैनिकांनी अडवलं नाही. पण मात्र उत्तर नक्की दिलेलं आहे. काही तासाच्या नंतर गोमूत्र शिंपडून त्यांनी स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलेलं आहे. प्रसाद लाड यांनी या सगळ्याबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐकूयात. आम्ही पहिल्या दिवसापासून जे विषय सांगतोय, आमचे सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी देखील पत्रकार परिषदेत हा विषय सांगितला की कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नुसते शिवसेनेचे दैवत नसून हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट आहेत आणि हिंदुस्थानाच्या मनामध्ये त्यांचं एक स्थान आहे. त्यामुळे बाळासाहेबांचं दर्शन घेण्याचा अधिकार हा ह्या देशातील प्रत्येक धर्माच्या प्रत्येक नागरिकाला आहे. आणि अशा प्रकारचं कृत्य जर त्यांनी केलं असेल, जे आम्ही वृत्तपत्राच्या माध्यमातून म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऐकतोय, तर ते अतिशय कोत्या मनोवृत्तीचं दर्शन राहील. अशा प्रकारे अपेक्षित बाळासाहेबांना प्रबोधनकारांना हे कधीच नव्हतं. त्यांनी समाजामध्ये लोकांमध्ये दरी निर्माण न करता समाजातील लोकांना एकत्र घेऊन एका विशिष्ट धर्मासाठी विशिष्ट प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केला. त्या बाळासाहेबांच्या समाधीवरती त्यांच्याच नेतृत्वाखाली शाखा प्रमुखापासून केंद्रीय मंत्र्यापर्यंत गेलेल्या नारायण राणेंनी दर्शन केल्यामुळे जर अशा प्रकारचं जर कृत्य केलं असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या कोत्या प्रवृत्तीचा देखील निषेध करतो. मुळामध्ये शिवसेनेला शुद्धीकरण करण्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा अस्तित्व आणि अधिष्ठान आहे का हा प्रश्न आहे. याचं कारण सत्तेच्या लालसेपोटी ज्यांनी सोनिया गांधीजींच्या नावाने शपथ घेऊन काँग्रेस बरोबर सलगी केली त्या शिवसेनेचंच मुळात शुद्धीकरण करण्याची वेळ आली, जनतेची मागणी आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये ज्यांनी टाकलं त्या छगन भुजबळ बरोबर सत्तेच्या लालसेपोटी सलगी करणाऱ्या शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची गरज झाली आहे. आणि म्हणून शिवसेनेने या शुद्धीकरणाच्या प्रसंगाची किंवा कार्यक्रमाची नौटंकी करू नये. स्वतःच्या पक्षाचं शुद्धीकरण बाळासाहेबांच्या नावाने, प्रेरणेने, विचाराने अगोदर करून घ्यावं ही आम्हाला त्यांचाच विनंतीने सल्ला आहे. तेव्हा एक नवा वाद निर्माण झालेला आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी भाजपचे आमदार राम कदम आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. रामजी,
ज्या पद्धतीनं शिवसैनिकांनी गांधीगिरीच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे नारायण राणे यांच्या आजच्या स्मृतीस्थळावर जाण्याला, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मागच्या 2 वर्षापासून आपण पाहिलंय की ज्या दिवशी त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देत सिंहासनाच्या लालचेपोटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली, बाळासाहेबांचं स्वतःचं वाक्य होतं की जर काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी माझा स्वतःचा पक्ष बंद करीन, पण काँग्रेस सोबत कधीही जाणार नाही. हे वचन कोणाचं आहे? हे शब्द कोणाचे आहेत? हा संकल्प कोणाचा होता? स्वर्गीय बाळासाहेबांचा होता, जे स्वतः शिवसेनेचे संस्थापक आहेत. जे कार्यकर्ते आणि नेते स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांना जुमानत नाहीत, त्यांच्या विचारांच्या विरोधात काँग्रेस सोबत जाऊन बसतात, त्या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण करावं. शुद्धीकरण करायचं असेल तर या गोष्टीचं उत्तर द्यावं. ज्या पद्धतीनं आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय आशिष शेलारजी म्हणाले की ज्यावेळेस पहिल्यांदा शरद पवारजींच्या कालखंडामध्ये छगन भुजबळ पासून अनेक आमदार बाळासाहेबांच्या हयातीत फोडले गेले, बाळासाहेबांना फार मोठा धक्का लावला गेला. आज त्याच नेत्यांच्या सोबत, मंत्र्यांच्या सोबत शिवसेना मंत्रालयात कशी बसू शकते? त्या मंत्रालयाचं तुम्ही शुद्धीकरण करणार आहात का? म्हणजे हा तुमचा दुटप्पीपणा महाराष्ट्र पाहतोय. उलट पक्षी स्वर्गीय बाळासाहेबांची जी उंची आहे, त्यांची जी प्रेरणा आहे, त्या प्रेरणाचा जर कोणी आशीर्वाद घेत असेल तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण हे स्वागत करणार नाहीत. बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात वागणारी शिवसेना त्या ठिकाणी हे एक चकार शब्द बोलणार नाहीत की नाही बाळासाहेबांना हे पटत नव्हतं, आता आपण असं कसं करायचं. हिंदुत्वाच्या विरोधातली काँग्रेस बाळासाहेब तर कट्टर हिंदुत्ववादी होते, हिच्यासोबत कसं जायचं? ठीक आहे राम कदमजी, आता आपल्या सोबत मनीषा कायंदे आहेत, शिवसेनेच्या नेत्या. आपण थेट त्यांनाच विचारूया. मनीषाजी, भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की शुद्धीकरण करायची वेळ ही खरं तर शिवसेनेची आहे. काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही, वेळ पडली तर पक्षाचं विसर्जन करेल पण काँग्रेस सोबत जाणार नाही असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा ज्या शिवसेनेने केली, त्या शिवसेनेचं आज शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचं ते म्हणतायत. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? ज्या हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला स्वतःचं बोट धरू दिलं, हात धरू दिला, त्यांना अंगाखांद्यावर खेळवलं, ती भारतीय जनता पार्टी शिवसेनेशी आता 2 हात करायला तयार झाल्यानंतर दगाबाजी केली भारतीय जनता पार्टीने. आणि ज्या नारायण राणेंनी वाटेल तसे उद्गार माननीय मोदींजींबद्दल काढले, देवेंद्र फडणवीसांबद्दल काढले की हा गुंडांचा पक्ष आहे आणि कसे गुंड सगळे घेऊन सगळ्यांवर आता ज्यांच्यावर केसेस होत्या ईडीच्या आणि वेगवेगळ्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस होत्या, जे गुंड, मवाली, बलात्कारी अशा लोकांना पक्षात भारतीय जनता पार्टी घेतं, हे सभागृहाच्या पटलावर नारायण राणे बोललेले आहेत. ज्या नारायण राणेंना शिवसेनेने मुख्यमंत्री केलं ते काँग्रेसमध्ये गेले, तिकडे मुख्यमंत्री होऊ शकले नाही, स्वतःचा पक्ष काढला स्वाभिमान. तो स्वाभिमान कोणत्या दर्या समुद्रात विसर्जित केला हे आता शोधावं लागेल. आणि नंतर आता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यांना पावसामध्ये छत्री धरत आहेत त्यांच्या डोक्यावर आणि तेच नारायण राणे आता यांच्या गळ्यातले ताईच झालेले आहेत. या सगळ्याचं पण स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. आणि शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत आणि ते जस्टिफाईड आहेत. त्यांना शुद्धीकरण करावं, त्यांनी केलं. यात काही वावगं नाहीये, अजिबात वावगं नाही. त्यांच्या या भावना आहेत ना, त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि त्यांना तो करण्याचा अधिकार आहे. जर का कोणाला बाळासाहेबांना ज्यांनी त्रास दिला त्यांच्या कुटुंबाला अजूनही वाटेल तसे चिखलफेक करतायत, पर्सनल टीका करतायत, वैयक्तिक स्वरूपाचे घाणेरडे आरोप करतायत आणि त्याच माननीय परत बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन नंतर तिकडे डोकं टेकवणार, नंतर आणाभाका घेणार, म्हणजे कोणत्या संस्कृतीत बसतं. आणि नंतर राम कदमजी, त्यांचं असं म्हणणं आहे की खरंच इतकी सगळी टीका केल्याच्या नंतर, पाठीत वार केल्याच्या नंतर बाळासाहेबांना वंदन करण्याचा नैतिक अधिकार उरतो का? जे सध्या वर्तमान मंत्री आहेत
जे वर्तमान मंत्री आहेत, ज्यांच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री बसतात, हा शिवसेना बसते, त्या मंत्र्यांनी तर बाळासाहेबांना तुरुंगात घातलं होतं. हम्म. मग ते मंत्री तुम्हाला चालतात? बाळासाहेबांचं स्वतःचं वचन काँग्रेस सोबत जाणार नाही, त्या वचनाच्या बाबतीमध्ये खंजीर खुपसला जातो, बाळासाहेबांचा विश्वासघात केला जातो, तर त्यावेळेस तुमचे कार्यकर्ते शुद्धीकरण करणार नाहीत. हे शुद्धीकरण स्वतःच्या सोयीसारखं शुद्धीकरण करता येत नाही. एका ठिकाणी बाळासाहेबांना तुरुंगात घालणाऱ्या नेत्यांचा, बाकी मंत्र्यांचा जे जे काल शिवसेनेचे कार्यकर्ते करतात, हा आणि दुसऱ्या ठिकाणी शुद्धीकरणाचं नाटक नौटंकी करतात. हम्म. कुठे गेले बाळासाहेबांचे विचार? बाळासाहेब जेव्हा म्हणाले होते काँग्रेस सोबत जायची वेळ आली तेव्हा विसर्जन करीन, तर त्यावेळेस कार्यकर्ते का नाही आले रस्त्यावर? का नाही म्हणाले की तुम्ही संस्थापक बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करतात, हम्म. त्या विचारांची तुम्ही प्रतारणा करता आहात? त्यावेळेस कुठे गेली होती विचारधारा? ठीक आहे, मी ही उत्तर सगळी घेतो. मनीषाजी विचारधारा बोला. मनीषाताई बोला. स्वतःच्या सोयीप्रमाणे होऊ दे ना, त्यांचं होऊ दे, बाहेर त्यांचं प्रवचन काढायची. होऊ दे ना. माझं प्रवचन आणि तुमचं काय? व्यक्तिगत बोलत जाऊ नका ताई. तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोला ना, मला जे नाही, नाही, बोलायचं ते नाही, बोलते. एक मिनिट. मी तुम्ही कधी ते- तुम्ही ते व्यक्तिगत बोलत अगदी नाही. आपण याही सगळं अगोदर जसं काय सगळी आपण संस्कृती तुम्हाला एक सगळं मिनिट, माहिती आहे. एक हा, मिनिट, तर एक ते मिनिट. तुम्ही करणारे वैचारिक आता ते आम्हाला वैचारिक प्रवचनच अधिष्ठानाचा ऐकावं लागेल ना ठेका तुमचं. नाही, वैचारिक अधिष्ठानाचा ठेका आपल्या एकट्याचकडे आहे. या गर्वातून, अभिमानातून थोडं बाहेर येऊन बोला. मी कायम आम्ही तुम्हाला ताई आम्ही आणि आम्ही आदराने कोणत्याही बोलतो आहे. भ्रमात नाही आणि होत. लक्षात भ्रमात हा. तुम्ही आहात. आता मी नारायण राणे व्यक्तिविशेष तुमच्या टीकाच गळ्यातले करत नाही. टाईट झालेत. आता मी तुमचे सगळे नेते व्यक्तिविषय जे विनोद मी तावडे असतील, व्यक्तिविशेष- पंकजा मुंडे असतील, यांना घराबाहेर मी काढलं, व्यक्तिविशेष यांना टीका कुठल्या करतच कोपऱ्यात नाही. घेऊन फेकलं. आणि आता नारायण वारीच्या राणे तुम्हाला कसे कीर्तनकारांना चालतात? वारी- ज्यांनी मोदीजींवर टीका केली ते नारायण राणे चालतात. ज्यांनी देवेंद्र फडणवीसांवर वाटेल तशी केली की गुंडांना पक्ष घेऊन पक्ष मोठा करत आहेत असे बोलणारे नारायण राणे तुम्हाला चालतात ना. मग तुम्हाला तरी बोलायचं काय अधिकार आहे? जर का आम्हाला नाहीये तर तुम्हालाही नाहीये. हा राम कदमजी. राम कदमजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो हो, बोला विलासजी. हा, त्यांचं असं म्हणणं आहे की नारायण राणे यांनी ज्या पद्धतीनं टीका केली त्यानंतर शिवसैनिकांची ही भावना आहे की त्यांनी तिथं येऊन अशा प्रकारे त्यांना वंदन करू नये. ती भावना व्यक्त करण्यात गैर काय? कधीही आदरणीय राणेसाहेबांनी स्वर्गीय बाळासाहेबांवर टीका केली नाही, हा पहिला भाग. हा, कायम त्यांचा मोदींवर आदर टीका केलाय. केली ना. पक्ष- मोदींवर वाटेल तशी टीका केली. त्यांच्या विकासाच्या तुम्ही विजनची बोलत असताना- खिल्ली उडवली. तुम्ही- देवेंद्र फडणवीसांना तुम्ही- म्हणाले गुंडांचा पक्ष, सगळ्या गुंडांना भरती करतायत, केसेस लोकांवरच्या निघतायत, असं हे सगळं असं बोलले. बोलत असताना आदरणीय नारायण राणे साहेब हे सगळं बोलले आहेत. नाही, एक मिनिट. असं ओव्हरलॅपिंग ठीक आहे. करून ताई त्यांना पूर्ण करू नाही, द्या. नाही. ताई मी येतो तुमच्याकडे. नाही, नाही. विसरता ना तुम्हाला ताई वाटतं मी public येतो नाही. तुमच्याकडे. येतो तुमच्याकडे. नाही नाही हा बोला. बर, त्यांनी मला आठवण करून दिले तर याही गोष्टीची आठवण सांगा ना आपण. ज्या आदरणीय भुजबळांनी नारायण राणेंना, आदरणीय बाळासाहेबांना तुरुंगात घातलं, ते आदरणीय भुजबळ साहेब आपल्याला चालतात? ज्या शरद पवारांनी बाळासाहेबांच्या हयातीत अख्खा पक्ष फोडला, ते आदरणीय शरद पवार तुम्हाला चालतात? याचं उत्तर आहे तुमच्याकडे का? सोयीप्रमाणे तुमचे विचार, असं आहे ना, सोयीप्रमाणे तुमचं तर्क शुद्धीकरण लढवायचे होतं? अनेक उदाहरणं ज्या- भारतीय जनता आता मध्ये बोलू पार्टीबद्दल नका. पण देता येतील. आता एक मिनिट, आता मध्ये बोलू नका ना. आता तुम्ही बोलत असताना बोललो नाही ना मी. थांबा ताई, मी येतो ओव्हरलॅपिंग तुमच्याकडे. ओव्हरलॅपिंग करून मला वाटलं तुमचं आपणच झालं, तुम्ही विद्वान आहोत. श्वास घेतलात नाही, ना. ताई, मी येतो मला वाटलं तुमच्याकडे. तुम्ही ओव्हरलॅपिंग करून आपणच विद्वान आहोत या आविर्भाव न नाही, राहता नाही, विद्वान माझंही तुम्ही ऐकून आहात. नाही नाही, भारतीय- आपण आहोत सगळ्या विद्वान. विद्वत्तेचा ठेका भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. कारण सगळ्या प्रवचन या विद्वत्तेचा ठेका शब्दात भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. प्रवचन या शब्दाची प्रतारणा आपण ज्या पद्धतीने करता आहात, म्हणून मी हे व्यक्तिविशेष बोललो. मी कधी व्यक्तिविशेष या बोलत नाही. पद्धतीने बोलताना या प्रवचन असं मला वाटतं. या ठिकाणी बाळासाहेब आयुष्यभर संपूर्ण हयात हिंदुत्वासाठी घालवली. राम मंदिरावर प्रश्न उपस्थित करत असताना कुठे गेले होते शिवसेनेचे कार्यकर्ते? कुठे गेली होती शिवसेना? राम मंदिराला विरोध करणारी काँग्रेस, राम मंदिराला विरोध करणारी काँग्रेस हिंदुत्व त्यागत असताना कुठे गेले होते कार्यकर्ते? त्यामुळे शुद्धीकरणाची जी पोतळी आहे ती स्वतःच्या सोयीप्रमाणे जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा महाराष्ट्राची जनता दूधखोळी नाहीये.
त्यांना व्यवस्थित कळतं की हे स्वतःच्या सोयीप्रमाणे चालतंय. जेव्हा ज्यांनी तुरुंगात घातलं त्याच्या मांडीला मांडी लावून त्याच्यासोबत जेवण चालतं, मग इतर ठिकाणी काय अडचण आहे? हे तर नतमस्तक व्हायला गेले होते ना, हे तर मांडीला मांडी लावून बसले नाहीत ना. आणि कधीही पूर्ण हयातीत आणि हयातीच्या नंतर सुद्धा त्यांनी बाळासाहेबांचा आदर आणि सन्मानच केलाय. आणि बाळासाहेब ही काय कोणाची एकाची संपत्ती नाहीये. बाळासाहेब ही महाराष्ट्राची संपत्ती आहे, राष्ट्राची संपत्ती आहे. त्याच्यामुळे कुठल्याही व्यक्तिविशेषला आमची स्वतःची प्रॉपर्टी आहे या भ्रमातून जर आपण बाहेर आला तर त्या व्यक्तित्वाला आपण एक उंची द्याल आणि त्या व्यक्तित्वाला स्वतःकडे जर कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केलेला अपमान आहे. राम कदमजी, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. जर बाळासाहेब तुम्हाला असं दिसतंय आता की भाजपचे सगळे नेते बाळासाहेबांबद्दल खूप प्रेम व्यक्त करतायत, पुढच्या निवडणुकांमध्ये किंवा इथून पुढच्या बॅनर पोस्टरवरती बाळासाहेबांचं चित्र असेल का? आणि जर असेल, बाळासाहेबांचं चित्र आमच्या हृदयात आहे. कायम आम्ही बाळासाहेबांना आदरणीय वंदनीय मानतो. तो विषयच नाहीये. विषय या ठिकाणी असा आहे की जर उद्या एखाद्या ठिकाणी जर कार्यकर्ता कोणी गेला, नेता गेला, तर त्याच्यावर शिवसैनिकांना एवढं झोमण्याचं कारण काय? बरं ठीक आहे, झोमलं तर ज्यांनी तुरुंगात घातलं त्याच्या बाबतीत काय? हा प्रश्न उपस्थित केला तर त्याचं उत्तर आहे का यांच्याकडे? ज्यांनी हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये एवढी परखड भूमिका ज्या स्वर्गीय बाळासाहेबांनी घेतली त्या हिंदुत्वाच्या विरोधातल्या लोकांबरोबर हे बसतात. ठीक आहे, मी विचारतो, मी त्यांना थेट विचारतो, बंगल्याचं शुद्धीकरण करणार आहेत. मी त्यांना थेट विचारतो, मनीषाताई, सोयीचं शुद्धीकरण करणं सुरू झाले का राजकारणामध्ये? म्हणजे आता शिवसेनेला जी माणसं सोयीची आहेत त्यांचं व्यवस्थित शुद्धीकरण करून घ्यायचं, जे सोयीची नाहीत त्यांना अडवायचं. असं आहे की हे सगळं सोयीचं राजकारण भारतीय जनता पार्टीनेच याची बीज अनेक वर्षापूर्वी पेरलेली आहेत. आता शुद्धीकरणच म्हणायचं झालं तर वर्षा बंगल्याच्या भिंती ह्या कोणी रंगवल्या, काय लिहिलं होतं, हे सगळं अजून लोकांना आठवत आहे ना. आणि त्यामुळे शुद्धीकरणाची भाषा कसले करतात. आणि नारायण राणे जसं त्यांना अधिकार आहे समजा जाऊन तिकडे दर्शन घेण्याचा, तर शिवसैनिकांना पण अधिकार आहे त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा. आणि गोष्टी करतात. सगळं हिंद मवाली यांचा त्यांना स्वच्छ केलं आणि त्यांना आता सगळे ते आम्हालाच बसून इकडे गोष्टी शिकवत आहेत. आणि असं आहे की जुन्या गोष्टी काढतायत. आता ते त्या वेळेला त्या नेत्यांनी बाळासाहेबांना जो काही त्रास दिला त्याचा खरपूस समाचार त्या वेळेला शिवसैनिकांनी घेतलेला आहे ना. कोणालाही सुटलेलं नाहीये त्यातनं, कोणीही सुटलेलं नाहीये. ठीक आहे, पण आता या निमित्तानं पुन्हा एकदा शुद्धीकरणाचं राजकारण मात्र सुरू झालंय. पण हे सगळं करत असताना सगळ्यांचं आपापलं सोयीचं शुद्धीकरण सुद्धा होतंय का, असा प्रश्न जनतेला सुद्धा पडू शकतो. दोघांचेही धन्यवाद. न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल. यासोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर या संदर्भातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुक महाराष्ट्र. आणि यानंतर आपण जाणून घेतोय ते म्हणजे शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नारायण राणे गेले आणि त्यानंतर शिवसैनिकांनी तिथं शुद्धीकरण केलेल्या गोमूत्र शिंपडून. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, शिवसैनिकांशी तुम्ही बोललात का? काय त्यांचं म्हणणं होतं, काय भावना होत्या, आत्ताची परिस्थिती काय? आपण जर पाहिलं विलास, आता मी शिवाजी पार्क इथे जिथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी उभा आहे. आणि आता इथे काही शिवसैनिकांनी जे शुद्धीकरण केलंय, कारण नारायण राणे दुपारी या ठिकाणी अभिवादन करून गेले आणि त्यानंतर काही शिवसैनिकांनी या ठिकाणी येऊन या संपूर्ण स्मारकाचं शुद्धीकरण केलेलं आहे. आणि त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता या संपूर्ण स्मारकाच्या इथे लावण्यात आलेला आहे. पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि कुठे अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता जी आहे ती आता घेतली जाते आहे. कारण आता या ठिकाणी जे शिवसैनिक आलेले होते ते या ठिकाणून निघून गेलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्त आता जर आपण पाहिलं तर साधारणतः समोर जी पोलिसांची व्हॅन आपल्याला या ठिकाणी दिसते आहे, ती पोलिसांची व्हॅन या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पोलीस जे आहेत ते गेट्स आणि जो स्मारक आहे त्या स्मारकाच्या परिसरात देखील पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो या परिसरात लावण्यात आलेला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता जी आहे ती पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात येण्याचं आपल्याला दिसत आहे. विलास,
धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.